सर जरी आली तरी सगळी मेहनत वाया जाणार आहे. किती वाजता येईल तुम्ही? 6 वाजता येईल. आता समजा पाणी यायलंय पण मी सुकलं नाही, मग कसं काय नुकसान टाका. नेहमी तुम्ही कोळीने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी दागिन्यांनी लखलखीत पाहिल्या. आता घरा बसायचा आता अजून काही घेवायचा येईल? नाही घरा बसे आराम घेतला का माणूस आराम होते. बोंबीला रे एवढ्या आल्यात म्हणजे काय असेच की समुद्रावर येऊन लागलेले नाहीयेत, त्याच्यासाठी लाटावर स्वार व्हावं लागतं. आपणा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि अर्थातच आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर. गेल्या 15 दिवसापासून नारळी पौर्णिमेनिमित्त वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यावर फोटो सेशन सुरू आहे. विविध जाती धर्मातील मुलं मुली हे फोटो सेशन करतात आणि आम्हाला तुमचा अभिमान वाटतोय की तुम्ही अभिमानाने आमची ही कोळी परंपरा नेत आहेत. आणि पण कोळी माणूस हा संघर्षातून पुढे आलेला आहे आणि सगळेच आपल्या आयुष्यासाठी संघर्ष करतात. मित्रांनो, आज नारळी पौर्णिमेचा दिवस असूनही आमच्या अर्नाळा कोळीवाड्यातील भगिनी अगदी पहाटे 5 वाजल्यापासून अर्नाळा किनाऱ्यावर होता. यावेळी मी त्यांना काही प्रश्न विचारले. आज नारळी पौर्णिमेचा सण आणि तुम्ही मेकअप करून उतरणार नाहीत का? पण आधी हाताला चटके मग मिळते भाकर, हे मला चित्र अर्नाळा किनाऱ्यावर बघायला मिळालं की आता आधी सगळं हे काम करून मग संध्याकाळी आम्ही दर्याराजाला नारळ अर्पण करायला जाणार आणि त्यानिमित्त त्यांच्या व्यथाही जाणून घेता येईल. बघाच. नमस्कार मित्रांनो, मी आता आहे अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आणि आज नारळी पौर्णिमेचा दिवस. सगळं फोटो सेशन तर पाहिलं. काय नारळी पौर्णिमा नाही का तुमची? काय तयारी वगैरे कसं काय? संध्याकाळी. मला फक्त चेहरे दाखवा तुमच्या. हा, चेहरे अशासाठी लोक मेकअपवर आपल्याला सगळ्यांची दिसतात, बरं या आमच्या बघा मेकअप करून मावरा लावायला लागल्या. हा, चहा घेतला तुम्ही? मुळात ते आता आज नारळी पौर्णिमेचा दिवस आहे आणि मच्छी लावत जरी असले तरी आभाळी भरून आलेले आहे. म्हणजे आज सकाळी उठून जी मेहनत करतायत आणि एखादी सर जरी आली तरी सगळी मेहनत वाया जाणार आहे. हे सगळा नशिबाच्या जोरावर किंवा दैव त्याच्या आधारे केला जाणारा व्यवसाय. म्हणजे थेट आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी मी तुमच्यापर्यंत ही चित्र पोहोचते. तू काय करते? का पुरी शिकली का? किती? 12वी. मग पुढे कॉलेज कशाला? कधी झाली 12वी? मग आज नारळी पौर्णिमा विशेष काय आहे की नाही? आहे. संध्याकाळी तयारी करतात. किती वाजता येईल तुम्ही? 6 वाजता येईल. आता समजा पाणी यायलंय बोंबील सुकलं नाही, मग कसं काय नुकसान टाकायचे म्हणजे मेहनतीवर पाणी सगळं. तुम्ही नशिबाचं वाटत करण्यासाठी करावं लागतं. मेकअप करून नाही चालत. हे जे बांबू ओलांडी बनवण्याचं काम सुरू आहे. कशाला ग? ते नाही सांगतात त्यांनाच घेणार मी. इकडे फक्त कष्टाशिवाय पर्याय नसतो तुम्हाला. कवर घेतलं तर मावर तुमचे चेहरे दाखवायला असायला मी. मग पहिला कोळण्या आम्हाला वेगळ्या दिसतात आणि पावडर लावलेल्या. मग त्यांचंच करायचे बाजारांचे, आमची का पक्की मेहनत असते काही.
आज नारळी पौर्णिमा पोहोचवते तुमच्यापर्यंत. मी बोलणार नाही जास्त. काढला काढला घेतला. साडेपाचच येऊन द्या आमच्या आयाला कण्याचे. आता बक्षीस. हा 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 हा. मेकअप नाही करायचे तुम्ही संध्याकाळी. संध्याकाळी आता आले ते काय करायचं जेवण एवढं लवकर. कवरं किती डब घेतले तर? सगळे लाजते आहेत. सगळं हे चित्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कविला नाही देतो. कविला पण गेली. तब्येत काय झालं? अंबर वरी काय झालं? 48. कवापासून कव बंद केली? जाते. आता सध्या त्रास. काय ट्रीटमेंट चालू आहे? डॉक्टर मग काय नारळी पौर्णिमा आहे का नाही आज? नारळी पौर्णिमा तुमची आहे की नाही? आमची नारळी पुडी इथेच आहे. नारळी पुडी. हा 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 हा. हो चालून द्या काम तुमचं. मॅक्सवरच दिसले पाहिजे. मग मामी काय बोलते मग याची काही भाकर चालली. तुम्ही पाण्यान मावर घेता ते. हा मग आम्हाला काय देशील तू? नारळी पुणीचं काय घेऊन जाय की नारळी पौर्णिमा आईला ही बघ ओळखेलाच नाही लिहून ही. हा ही बघ भूसरांनी दिसते आज. मामाला घे ना कोंबडी पसरताना. मामाला खुर्ची पाहिजे बसायला पण ते उभं राहून थकलाय मामा. ही आमच्या अशी नारळी पौर्णिमा. मग काय आज संध्याकाळी काय नारळी पौर्णिमेचं काय? मासरी नारळ टाकायला संध्याकाळी जायचं. मग मेकअप बिकअप करायचा का नाही? काही नाही आपला काही मेकअप योच मेकअप आपला. मेकअप करण्याचा आपला धंदाच मेकअप आहे. एकदा क्रिसमसला मेकअप आता ना त्या बाबाला तरी घेतला बाबाला. बाबा भागलाय. आमचं हलालणार तो दिला दिला हलाल दिला. हलाला हा तू नाही लावला मी माहितीये का? माझ्या कामू नाही दिलं. हा दिला आपला कोण मोजेस का काय बायको. हा हा घे या दुपल्याने. हा काय ग किती शाळा शिकली? हा 12वी. मग पुढे कॉलेज नाही केलं का?
कधी सोडलं, कधी कॉलेज कधी संपलं? तुम्ही सांगता ना आमचे नका घेऊ ना, त्याला म्हणा बीजेस कोली दिसतात मग मोबाईलवर. हा मग ते आता आयला काही टप देवाचे त्यांच्या डोक्यावर नाही का? फ्रीज घेतली आयला वार्ता करली ती. मी आता अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आहे आणि या फेबिना ताई आहेत आणि यांचं माहेर उत्तनलंय आणि SY BCom पर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि आज तुम्ही त्यांचे कपडे बघत असतील आणि नारळी पौर्णिमा सण आहे, नेहमी तुम्ही कोळीनी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी दागिन्यांनी लखलखीत पाहिल्या. आणि शिक्षण का सोडलं तुम्ही? शिक्षण वडील आजारी असल्यामुळे मी जाऊ शकले नाही, तर शिक्षण अर्धवट राहिलं. पण अर्धवट शिक्षण सांगता येत नाही, ते माझ्या मुलासाठी उपयोगाचं आहे. जे शिकतात मी त्याला थोडंफार मदत करते, ते त्याला यूज होतो. शिक्षण कधी वाया जात. आता शिक्षण करून सुद्धा हे असं उन्हात अनात अक्षरशः मजुरी करताना काय असा कमीपणा वाटतो का? नाही, अजिबात नाही. हा हा मजुरी पण करतो आणि मुलावर लक्ष पण देते. ओके. आपण एखाद्या जॉबला गेल्यानंतर घरी माणसं असल्यानंतर ती आपली मुलांची देखरेख करू शकतात. पण कुणीच नसल्या घरी त्या मुलं कशी भटकत लागतात, इथे ते उन्हात फिरतात. मग त्याचा काय फायदा आहे? इथे मस्ती पण होते, बिझनेस पण होते आणि मुलांवर लक्ष पण होते. आता म्हणजे गेल्या 15 दिवसापासून आपल्या किनाऱ्यावर पण सगळं नारळी पौर्णिमेनिमित्त सगळं फोटो सेशन सुरू आहे. म्हणजे मला टीका करायची नाही, ती उलट आपली संस्कृती पुढे नेते. म्हणजे ती बाहेरून लोक येऊन जेव्हा मेकअप करतात, आपला कोळी वेश परिधान करतात, तुम्हाला नाही वाटत की असा मेकअप करावा? आम्हाला वाटतो, पण मेकअप करून पोट नाही भरत. ते मेकअप करून फक्त फिरण्यासाठी जाऊ शकतो. आम्ही कोळी बांधव असे कपडे घालूनच मासली करू शकतो. ते दागिने घालून आणि ती लुगडी ते लटापटा करून काहीच करू शकत नाही. म्हणजे मित्रांनो, आमचा आक्षेप नाहीये कुठल्या गोष्टीला, उलट तुम्ही आमची संस्कृती पोहोचवतायत. पण सोशल मीडियावर मग कोळी समाजाविषयी लोकांची प्रतिमा काय होते की हे सगळे मौज मजा मस्ती करणारेच आहेत किंवा सगळ्या दागिन्यांचा सोर्स असणारे. पण ते दागिने कुठून येत आहेत हे बघा तुम्ही. म्हणजे SY BCom केलेली आहे आणि तिचा अवतार बघा. तिने मला आधीच व्हिडिओ डिलीट करायला सांगितला, पण मला ऍक्च्युअल कोळी स्त्री काय असते ना, ती तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या माध्यमातून पोहोचवायची आहे. धन्यवाद ताई. सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुमची काही नारळी पौर्णिमा आहे का नाही सण तुमचा? हा हा कला काय? अरे किती वाजता आले तुम्ही पहिला समुद्रावर? सकाळी 6ला. मावशी लागल्यात. हे टप मध्ये पाणी आणतात का तुम्ही धुवायला? ओके. करून आणतात. मग आता इकडे काय करायला लागले तुम्ही? इकडे बोबलाची आत्र काढायला लागले. आतडी काढायला. मग आतडी कशाला काढतात? या टायमाला किडी होतात ना. म्हणजे हो ओके. त्या वेळेला किडी होतात आतडी. त्या आत्री काढले का लवकर सुटते असं बघ. लवकर सुटते. हे बघा, जिकडे बसल्यात तिकडे सगळं नाश्ता वगैरे सगळं आहे. आणि विशेष म्हणजे आज नारळी पौर्णिमेचा दिवस. हरपाई मी फक्त काय आपली लोक करतात ते दिसलं पाहिजे. बाकी लोक आपलं नाचतात ते दिसते, सगळं गल्यांचे दागिने दिसतात. पण लोकांना वाटते की हे फक्त मजाच करताना आयुष्यात, पण करताना काय? काळे झालेत आम्ही उन्हामध्ये. मग संध्याकाळी मेकअप करणार का? हो, संध्याकाळी करणार. सांचे वलखाला नाही वाटते वाटते. बघा कोणी लोकांचा हा धंदा मासेमारी. सकाळी आल्यात 6लाच, घरी जाणार दुपारी 1ला 2ला. सांचे काय समुद्रावर नारळ? हो, सांचे समुद्रावर नारळ टाकायला जाणार.
बँड नाही. चेहरा पण विश करणार नंतर जाणार. मावशींनी व्हिडिओसाठी गळ्यातलं चांगलं म्हणजे ठीक व्यवस्थित केलं, म्हणजे आमचा पदर आणि गळ्यातली निशाणी चांगली दिसली पाहिजे. ते कुठे हा हा काय पोलीस मागं पडतो आम्ही सरकारी हा काही बाबांना बक्षीस घेऊन येते पैसे. आयला एकदा माना आयला ना का बक्षीस पहिलं तुला दे. हा मग हा मावशी वय काय झालं? 35 78 झालं. अजून नातू किती आणि पोरं किती? सुकालाची घरामध्ये मावाची नवरी आणि सगळी. आजीला 13 जण. हा नातून वगैरे मग आता घरा बसायचा आता अजून काय घेवायचा येईल? नाही घरा बसेन घर हा? आराम घेतला का माणूस आराम होते. शिकून घेण्यासारखे आजीकडून आराम घेतला की आराम होतो. बरोबर आहे ते. काही त्रास वगैरे आतापर्यंत कसला? म्हणजे त्रास असा काय म्हणजे हे कष्ट करते त्या करता फिट आहे, बरोबर का नाही? चहा कैलाय बघा. अरे चहा हे बघा जिकडे मिळेल अगदी मच्छी आहे सगळं इकडे चालू आहे. सकाळी किती वाजता येईल? सकाळी 6 वाजता. 6 वाजता. मग आता जेवण केलं? जेवण किती जेवणाचं काय 12-1 म्हणजे बनवायला कोण करायला बिजं का जाऊन बनवणार? जाऊबाई आहे. जाऊबाई येते का नाही? येते. हा मावशी बोला. साखरेला साखरेला भाव वाढला तर कमी करा. मित्रांनो काही लोकांच्या मला प्रतिक्रिया येतात की अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर भरपूर मच्छी आले, स्वस्त द्या. अरे स्वस्त आले म्हणजे काय? पाण्यात पाय बुडून बघा ना त्यांच्या. हा कसं वाटते तुम्हाला ते? हा बरं वाटते का वाईट वाटते ते बघून घ्या. पाण्यामध्ये पाय बुडल्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही किती वाजत सुटते किती वाढत सुटते तो काय समजते तुम्हाला. आजींचा एका पाय बुडवल्याशिवाय कळणार नाही. आणि मी म्हणेन की फक्त 10 मिनिटं जा समुद्रात, मग ती मच्छी कशी येते ना ते कळेल तुम्हाला. जाऊन बघा. हो का स्वस्त आहे. 100ला 20 बोंबील 40 बोंबील कुठे येते. बाकी सगळ्यांचे भाव वाढले ना, तुम्हाला बोंबील तेवढ्याच पैशाने पाहिजे. 40 पैसे पाहिजे हा. आम्हाला काय. चला मला पण घाई आहे निघायचं. खास नारळी पौर्णिमेनिमित्त आले की आमची नारळी पौर्णिमा कशी साजरी होते. लोकांना वाटते सगळे फक्त नाचतच असतील. हा आईला आयल्याशिवाय पोट नाही बरे. हो हे सगळे लोक मी मगाशी म्हटलं तुम्हाला की बोंबील अरे एवढे आल्यात म्हणजे काय असेच की समुद्रावर येऊन लागलेले नाहीयेत. त्याच्यासाठी लाटावर स्वार व्हावं लागतं. आणि आज वर्षातला एक म्हणजे सणाचा दिवस असूनही त्यांना पोट भरण्यासाठी इकडे यावंच लागतंय. म्हणजे हे सगळं आटोपल्यानंतर ते दर्याराजाला नारळ अर्पण करणार आहेत. आवरा काय हे गोमाणसांना काम देवाचं ना. पैसे गौरी घेतात. पैसे घेतात फक्त एक फडका बनवायचं गौरी घेतात. 2000 पे 2000 जास्त आम्हीच करतात स्वतः. 7,000 ओलांड नाहीये करायचे 1500 रुपये. मित्रांनो हा कोळी लोकांचा संघर्ष, हा दिनक्रम आणि हा सण असून देखील त्यांना कामात व्यस्त राहावं लागतं. हे तुम्ही पाहिलं. हे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि तुम्ही ज्या व्हिडिओ बनवतायत ना खरंच मला तुमचा अभिमान आहे. पण हे करताना ना ह्या कोळी लोकांच्या कधी कधी संवेदनाही पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपलं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.